गेल्या 3 वर्षापासून ही खुर्ची रिकामी काय? दिल्लीत बसलेल्या सुप्रीम कोर्टानं आज अशी कोणती गोष्ट केली आहे ज्यामुळे महाराष्ट्रातल्या राजकारण्यांच्या पायाखालची जमीन सरकली? नमस्कार मंडळी, मी ओमकार आणि आज मी तुम्हाला या 3 मोठ्या कारणांबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शहरातले स्थानिक नेते तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला उपलब्ध नाही. पण यामागचं खरं कारण राजकीय आहे की त्याहूनही गंभीर काही आहे? मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून निवडणुका का थांबल्या होत्या याचं पहिलं कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. एकाही मोठ्या पक्षाला निवडणूक हवी नव्हती, कारण त्यांना माहिती होतं की राज्याच्या राजकारणात जेवढं अस्थैर्य आहे त्याचा थेट फटका त्यांना स्थानिक निवडणुकांमध्ये बसू शकतो. पण थांबा, हे फक्त एक कारण नाही. दुसरं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे ओबीसी आरक्षणाचं राजकारण. ट्रिपल टेस्टच्या अटीमुळे ओबीसी आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडलं होतं. नेते मंडळी तोंडी आरक्षणाचा जय जयकार करत होते, पण पडद्यामागे यावर कोणीही ठोस तोडगा काढत नव्हतं. त्यांना माहिती होतं की जोपर्यंत हा पेच कायम आहे तोपर्यंत निवडणुका लांबणीवर टाकता येऊ शकतात. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रशासक राज. ज्या शहरांमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी नाहीत तिथे प्रशासक राज्य करतात आणि हे प्रशासक थेट सरकारचे ऐकतात. तुमच्या शहरातील कोट्यावधी रुपयांचे निर्णय जनतेचे प्रतिनिधी नाहीत तर सरकारचे अधिकारी घेतात. याचा अर्थ जनतेची सत्ता थेट मंत्रालयात शिफ्ट झाली. तुम्हाला ही गोष्ट समजली का? पण आता सुप्रीम कोर्टाने या सगळ्या राजकारणाचा शेवट केला आहे. 16 सप्टेंबर 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निकाल दिला आणि 31 जानेवारी 2026 पर्यंत निवडणुका घेण्याचा अंतिम आदेश दिला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यापुढे कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही. या निकालाने एका क्षणात सगळ्या पक्षांच्या राजकीय गणितांचा दिवाच विझवून टाकला. या निकालामुळे जे नेते कालपर्यंत शांत बसले होते ते अचानक महायुती आणि महाविकास आघाडीच्या बैठका घेत आहेत. एका रात्रीत जागा वाटपावर चर्चा सुरू झाली. आता त्यांना लोकांना सामोरं जावं लागणार आहे. पण या राजकीय खेळात तुमचा फायदा काय? गेल्या 2 वर्षापासून तुमच्या शहराच्या समस्या कोण सोडवत होतं? रस्त्यावरचे खड्डे, पाण्याच्या समस्या आणि कचऱ्याचा ढीग यावर कोण बोलणार? एकही निवडून आलेला प्रतिनिधी नाही. तुमचा आवाज कुठेच नव्हता. तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला कोणीच नव्हतं. मित्रांनो, आता वेळ आली आहे जेव्हा तुम्ही तुमच्या नेत्यांना जाब विचारणार आहात. हा व्हिडिओ फक्त तुम्हाला माहिती देण्यासाठी नाही आहे. हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या हक्कांसाठी जागा करणार आहे. हे सगळं राजकारण बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या शहरासाठी योग्य नेता निवडणार आहात का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.